शेवटी 6 जणांना अटक करण्यात आली, 2 मुलांसह सापाची व्यवस्था करणारे आणि मदतनीस। गणेशन यांचे नातेवाईक आणि भाचे सांगतात, पोलिसांनी या प्रकरणातून खून, गुन्हेगारी, कट, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्नांसारख्या गंभीर कलमांखाली गुन्हे नोंदवले आहेत। 6 आरोपी कोठडीत असून तपास यंत्रणा अजूनही या प्रकरणात आणखी कोणी सामील आहे का किंवा अशा प्रकारच्या इतर विमा फसवणुकींची लिंक आहे का याचा शोध घेत आहेत। पोलीस आणि विमा कंपन्यांच्या समन्वयामुळे हे प्रकरण उघड झाल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे। मित्रांनो, सर्पदंश हा भारतात दरवर्षी हजारो लोकांचा जीव घेणारा भयंकर धोका आहे, पण या प्रकरणात सापाने नव्हे तर मानवी लालसेने माणसाला मारलं। आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, पैसा हा जीवनाचा आधार असू शकतो, पण लक्ष बनला की तो माणसाला राक्षस बनवतो। जर तुम्हाला अशा ट्रू क्राईम आणि वास्तविक घटनांवर आधारित डॉक्युमेंटरी व्हिडिओ आवडत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि ही सत्यकथा इतरांसोबत शेअर करा, जेणेकरून अशा विमा फसवणुकीविषयी अधिक लोक सजग होतील।